चंद्रपुर जिला सामान्य रुग्णालय में मरीजों को मिल रही सुविधाओं के अभाव के चलते तथा नए मेडिकल कॉलेज में स्थानिकों को रोजगार मिले, इस मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से शहर में एक मोर्चा निकाला गया। तो आइए सुनते हैं इस मोर्चे में शामिल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों ने मांगों के संदर्भ में अपना रोष जताते हुए क्या आरोप किया। चंद्रपुर जिला सामान्य रुग्णालय में विभिन्न रोगों की जांच करने वाली खराब हुई मशीनों के साथ दवाइयों की कमतरता एवं अन्य असुविधाओं को लेकर तथा नवीनतम मेडिकल कॉलेज में स्थानिकों को रोजगार में समावेश करने की मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की ओर से आज एक शहर में मोर्चा निकाला गया, जिसमें पूर्व नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ज्येष्ठ नेता दीपक जायसवाल के साथ चंद्रपुर जिला शहर उपाध्यक्ष राहुल देवतले तथा अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं के साथ बड़ी संख्या में पुरुष महिलाएं मौजूद थे और इस मोर्चे में शामिल सभी लोग अपनी मांगों को लेकर अपने हाथों में फलक लिए हुए थे और लगातार नारेबाजी कर रहे थे। तो आइए सुनते इस आंदोलन के संदर्भ में चंद्रपुर जिला शहर उपाध्यक्ष राहुल देवतले ने क्या कहा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धडक मोर्चा करण्यात आला। हा धडक मोर्चाचे करण्याचे कारण असे आहे की एवढं मोठं आपल्याकडे मेडिकल कॉलेज बनल्यानंतर सुद्धा चंद्रपूर शहरवासियांना आतापर्यंत तिथे कोणत्याही याच्यात ड्युटीवर काही घेतलेलं नाही। तर आमची मागणी अशी होती की 80% रोजगार आमच्या या स्थानिक चंद्रपूर शहरवासियांना मिळाला पाहिजे। हे मागणी घेऊन आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धडक मोर्चा काढलेला आहे। त्यानंतर मेडिकल कॉलेजला नवीन MRI व सिटी स्कॅन मशीन हवी। त्यानंतर इथचे जे औषधीचा जो साठा आहे ते हा 100% साठा उपलब्ध असल्यानंतरही रुग्णांना बाहेरून औषधी घ्यावी लागते, हे खूप मोठी शोकांतिका आहे। तसेच चंद्रपूरचे जे स्थानिक बेरोजगार आहे सुशिक्षित त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही मागील अनेक वर्षापासूनचे पत्रव्यवहार केले, तरी पत्रव्यवहाराची आमची कोणतीही पूर्तता केली नाही। परंतु इथचे आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्या वशिल्याने ते त्यांच्या कार्यातले लोक तिथे लागतात व आमच्या स्थानिक बेरोजगारला कोणतीही ड्युटी काही देण्यात आली नाही। यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा मोर्चा काढला। अन्यथा याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू असे आम्ही आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साथ ही इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ज्येष्ठ नेता पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने आरोप करते हुए क्या कहा, आप सुने उन्हीं की वाणी। पहा, मेडिकल कॉलेज चंद्रपूरला चालू होऊन आता जवळपास 2 ते 4 वर्ष झालेले आहे, परंतु आतापर्यंत मेडिकल कॉलेजचे प्रश्न सुटलेले नाही आणि स्थानिक रोजगारांना आतापर्यंत रोजगार मिळाला नाही। कायद्याने 80% जे आहे ते स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि 20% तुम्ही टेक्निशियन घ्या, पण 80% लोकांना इथे कामगारांना कामच मिळालं नाही आहे। त्याचप्रमाणे ज्या मेडिकल कॉलेजच्या सुविधा पाहिजे, आज सिटी स्कॅन MRI मशीन या मेडिकल कॉलेज असून उपलब्ध नाही आहे। आज सिटी स्कॅन करण्यासाठी लोक गडचंदूरला पाठवतात, ही शोकांकित आहे आणि स्कॅन करण्यासाठी हे लोक 6000 रुपये घेऊन प्रायव्हेट डॉक्टरांकडे पाठवतात। तर मग मेडिकल कॉलेजची आवश्यकता, आज मेडिकल कॉलेज कशासाठी आहे? आज नागपूर मेडिकल कॉलेज पहा, तुम्ही सेवाग्राम मेडिकल कॉलेज पहा, तिथे सर्व सुख सुविधा जनतेला मुफ्त दिल्या जातात, पण आमच्याकडे एवढे मोठा मेडिकल कॉलेज असून आजपर्यंत सिटी स्कॅन आणि MRI ची व्यवस्था झाली नाही। याच्यामुळे आणि रोजगाराचा फार मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। त्याचप्रमाणे मेडिसिन सुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाही आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की जे आपलं जनरल हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही रात्री बेरात्री जा, तुम्हाला डॉक्टर तिथे मिळणार नाही। तुम्हाला 2-2, 3-3 वाजेपर्यंत 2 दिवसाची पूर्वीची घटना आहे, राहुल देवतले तिथे गेले होते, एकही डॉक्टर तिथे उपलब्ध नव्हता। जेव्हा यांनी हंगामा केला तेव्हा ते डॉक्टर झोपेतून परत आले, अशी अवस्था आहे। आणि शिकाऊ डॉक्टर हे उपचार करतात, त्यामुळे बरेचसे जे आमचे रुग्ण आहे ते मरण पावतात। म्हणजे तिथे स्पेशलाइज्ड डॉक्टर नसतात आणि हे जे 1-2 वर्षाचे डॉक्टर आहे ते त्या मरीजावर प्रयोग करतात आणि ते बिचारे गरीब लोक आहे ते तिथे मरण पावतात। याच्याकडे सुद्धा इथले आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी आमची विनंती आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रारकर की रिपोर्ट।